रेल्वे भरतीच्या आंदोलना प्रकरणामध्ये आज ठाणे कोर्टात सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी राज ठाकरे सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। गेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले, त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी पाहूया। 2008 मध्ये कल्याणमध्ये रेल्वे भरतीवरून वाद झाला। रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय असा वाद निर्माण झाला। परप्रांतीय तरुणांना मनसैनिकांनी मारहाण केली। राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मारहाण प्रक्षोभक भाषण प्रकरणात कल्याणमध्ये खटला दाखल झाला। 2019 पर्यंत कल्याण रेल्वे कोर्टात खटला चालला। 2019 पर्यंत राज ठाकरे कोर्टात हजर राहिले नव्हते। कल्याण रेल्वे कोर्टानं ठाणे कोर्टात हा गुन्हा वर्ग केला। दरम्यान गेल्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया। साक्षीदारांनी जबाब नोंदवले, त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांना मारहाण केली। याबद्दल काही बोलायचं आहे का असं न्यायाधीशांनी विचारलं। तर हे खोटं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे आता आज ठाणे कोर्टामध्ये हजर होणार आहेत, त्यासाठी ते आपल्या निवासस्थानावरून रवाना होत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा हा संपूर्ण ताफा आता निघालेला आहे आणि सुनावणीसाठी राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। रेल्वे भरती आंदोलना प्रकरणामध्ये आज ठाणे कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे आणि त्या सुनावणीसाठीच राज ठाकरे आता निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत। त्यांचा हा संपूर्ण ताफा आपण पाहतोय। गेल्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावल्याचं आपण आताच बघितलेलं आहे, त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे लक्ष लागलेलं असणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्याकडे रवाना झालेले आहेत। 11 वाजता ते ठाणे कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहेत। नेमका आज काय युक्तिवाद होतो, आज नेमकं सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडतं, या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे। सध्या राज ठाकरे हे आपल्या निवासस्थानावरून ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत।